नमस्कार, मी शाहिद खेरटकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पाहूयात एक विशेष बातमी। डॉक्टर सारंगपाणी असताना या स्थापना या ठिकाणी गेली 4-5 वर्ष या शाखेचा कार्यक्रम तुम्ही पाहायला मिळत नव्हता। डॉक्टर येथील जाधवांनी ज्या सूत्र आपल्या हातामध्ये घेतली त्या तर त्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी चालना मिळाली। मध्ये अनेक प्रकारचे डॉक्टर्स आहेत, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टर मंडळी आहेत, परंतु हे आपलं असोसिएशन हे डॉक्टरी व्यवसायामध्ये अत्यंत उच्चतम डिग्री संपादित केलेले सर्व डॉक्टर मंडळी या संघटनेचे सदस्य आहेत। आणि ज्या वेळेला काही आपण मोठेपणा घेतो त्यावेळेला काही त्रास देखील सहन करावा लागतो। कुटुंब शहराचा आणि कुटुंबाचा पुन्हा इतिहास फार मोठा आहे। जुने डॉक्टर 30-40-50 वर्षापूर्वी होते, म्हणजे पुन्हा अप्पा वैद्यांसारखे वैद्य असतील, डॉक्टर बापूसाहेब घाणेकरांसारखे किंवा त्यांचे वडील जे होते ते वडील सुद्धा डॉक्टरी व्यवसायामध्ये होते। डॉक्टर विकास नाथूंचे वडील सुद्धा डॉक्टर नाथू या परिसरामध्ये व्यवसाय करायचे। परंतु सामान्य जनतेचा या डॉक्टर मंडळीच्या बघण्याचा एक जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन अत्यंत आदराचा। डॉक्टरला देव म्हणून त्या ठिकाणी मानायचे। आणि उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मी एक सांगेन की डॉक्टर नागपूर त्यावेळेला ग्वाल्हेरमध्ये प्रॅक्टिस करायचे। तुला माहिती आहे का? माहिती नाही करायची तुला माहिती। आणि एका डॉक्टर साहेब का लोकसेवेच्या निवडणुकीला उभे राहिले। आमच्या पक्षाच्या वतीनं त्याला सचिव वैष्णव त्या खासदारकीच्या निवडणुकीला त्या ठिकाणी उभे राहिले। डॉक्टर नाथूंचं एवढं लोकमत होतं की त्यांच्या विरुद्ध सांगायला आमच्याकडे शब्दच नव्हते। आणि मग हा प्रचार कसा करायचा अशा पद्धतीचा एक प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांना पडला। आम्ही निर्णय घ्यायला शोधत होतो किंवा डॉक्टर नाथूंच्या विरुद्ध प्रचारामध्ये काय मुद्दा मांडला। मग एक मुद्दा आम्हाला त्याच्यामध्ये मिळाला। डॉक्टर नाथू सायकलने सगळ्या ठिकाणी प्रवास करायचे। मला काही गाड्या घोड्या असे काही प्रकार नव्हते। रात्री अपरात्री सुद्धा कोणी जर कळवलं तर त्या ठिकाणी डॉक्टर जायचे आणि त्या पेशंटला त्या ठिकाणी उपचार करायचे। आणि मग आम्ही निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये एक मुद्दा घेतला की डॉक्टर नाथूंच्या डाव्या हाताला जो गुण आहे तो डाव्या हाताला डॉक्टर नाथू जरी तपासलं, त्यांच्याशी 2 शब्द जरी बोललं तरी पेशंटचा अर्धा आधार त्याच्यामध्ये कमी। आणि लोकांना माहिती होतं की अत्यंत अल्प दरामध्ये अल्प फीमध्ये त्यावेळेच्या काळामध्ये ₹1-2 त्या ठिकाणी औषधं मिळाली। आणि मग हे डॉक्टर नाथू जर समजा दिल्लीला गेले तर तुम्हाला रात्री जर काय गरज झाली तर त्या ठिकाणी तुम्हाला उपयोगी पण पडणार, लोकांना तो मुद्दा पडला। आणि त्या तालुक्यामध्ये आम्हाला 20,000 मतदान केले। म्हणजे असं एक डॉक्टरांबद्दलचं जनसामान्यांमध्ये एक मत होतं, जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दलचा एक जिव्हाळा आणि प्रेम होतं। हे प्रेम वाखाणण्यासारखं आहे, म्हणजे आज ते कमी झाले असं म्हणणार नाही। परंतु वारंवार डॉक्टरांच्यावर होणारे हल्ले, वारंवार डॉक्टरांवर
कुठलाही पेशंट हॉस्पिटलला ऍडमिट करण्यासाठी डॉक्टर तुमच्या घरी येत नाही, तर आम्ही पेशंटला घेऊन डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये जातो, आम्ही डॉक्टर पेशंटला घेऊन डॉक्टरांच्या हॉस्पिटलला जातो. आणि मग शेवटच्या स्टेजला असणारा एखादा पेशंट असेल आणि तो जर काय कमी जास्त झाला तर तो डॉक्टरच्या चुकीनं झाला किंवा डॉक्टरने चुकीचं औषध दिलं म्हणून त्या पेशंटचा मृत्यू झाला, अशा पद्धतीनं डॉक्टरांवर आक्षेप करणारी मंडळी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्याच्यामधून मग संघर्ष त्या ठिकाणी निर्माण होण्याची परिस्थिती अनेक ठिकाणी आम्हाला या शहरामध्ये नागपूरच्या परिसरामध्ये पाहायला मिळते. सरकारने या बाबतीत कुठेतरी एक धोरण घेतलं पाहिजे. कोरोनामध्ये डॉक्टरांना कुठेतरी एक संरक्षण देण्याची भूमिका आणि त्या बाबतीतला कायदा हा निश्चितपणे त्या ठिकाणी अंमलात आणणं आपल्याला जर पेशंट आपल्या हॉस्पिटलमध्ये बरा होणार नसेल, सरळ पेशंटला सांगायचं माझ्याकडे इकडे तुमच्या हॉस्पिटलला. काही डॉक्टरांनी असं घेतलं नाही की त्याला शेवटपर्यंत ट्रीटमेंट दिली जाते, शेवटच्या क्षणामध्ये मग सांगितलं नाही किंवा इतर तसंही होता नाही. काही वेळा चुका होतात त्या डॉक्टरांचं किंवा त्यांच्या तिकडच्या त्यांच्याकडनं होत नाही, खालच्या स्टाफ कदाचित चुकीची ट्रीटमेंट या चुकीचा सल्ला पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांना दिला जातो, त्याचे पडसाद प्रमुख डॉक्टरला त्या ठिकाणी भोगावे लागतात. यामध्ये जनतेने कुठेतरी समज व्हायला पाहिजे, जनतेने त्याच्याकडे समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी डॉक्टर मंदिरात विनंती करेन की आपण केवळ व्यवसाय करण्यापेक्षा आता ज्या माध्यमातून आम्ही पाहिलं की अनेकांच्या मुलांची शिक्षण घेतात, अनेकांनी चांगल्या त्या ठिकाणी यश प्राप्त केले, त्याचे सत्कार आपण ऐकले. अनेक डॉक्टरांनी त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये मगाशी डॉक्टर यतीन जाधवांना विचार की बऱ्याच स्पर्धा तुम्ही घेतलाच तरी प्रत्येकाला डॉक्टरचा दवाखाना दिसतात. तुम्ही गेल्या ऑक्टोबरला काही अनेक स्पर्धा घेतल्या होत्या, बक्षीस समारंभ करतात. खरंच आपल्या व्यवसायामधनं आपल्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी अशा पद्धतीचे स्पर्धा की त्या स्पर्धेमध्ये निश्चितपणे त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या, तब्येतीची तंदुरुस्ती निश्चितपणे समजून मानसिक स्वास्थ्य त्या ठिकाणी चांगलं राहील अशा पद्धतीचे कार्यक्रम अशा असोसिएशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि मग आपण सर्व डॉक्टरांचा जनमानसामध्ये जर आपण विसरला, जनमानसाच्या कार्यक्रमामध्ये सामील करा, तर निश्चितपणे डॉक्टरसाठी जनता त्याच्यामध्ये आरोग्याचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं. अनेक ठिकाणी माणसं कुठे डॉक्टर या ठिकाणी आहेत की अनेक वर्ष प्रॅक्टिस करतात. गदा जोशी साहेब तुम्ही अनेक वर्ष डॉक्टर प्रसाद खालेकर पाटणकर यांना अनेक वर्ष डॉक्टर सालेला अनेक वर्ष डॉक्टर सुधाकर खालेकर अनेक वर्ष, हे पुणे डॉक्टरचे सगळे आहेत ते अनेक वर्ष त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतायत. परंतु कुठल्याही पेशंटची कुठल्याही त्या ठिकाणी त्यांच्याबद्दलची तक्रारी किती भानगड झाले असं आम्हाला आमच्या याच्यामध्ये किती ऐकायला मिळालं. आणि म्हणून त्यांचा आदर्श घेऊन तर हे नवीन डॉक्टर्स येणार आहेत, तर नवीन डॉक्टरचे पण त्यांचा आदर्श घेऊन आपलं कुठं काय चुकतंय का, आपण जनमानसामध्ये आपले संबंध प्रस्थापित करण्यामध्ये कुठे मागे पडतोय का, आपल्याला त्या ठिकाणी ट्रीटमेंट देण्यामध्ये कुठेतरी आपण आपल्या कलिगला एक योग्य प्रकारचा सल्ला देतोय की नाही, अशा पद्धतीचं एक संबंध आहे. ते संबंध सलोख्याचे त्या ठिकाणी झाले तर ते पेशंट, जनता आणि डॉक्टर याच्यामध्ये कुठेही तणाव त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. अनेक प्रकारच्या अडचणी व्यवसायामध्ये पण आहेत. आता महागाई एवढी वाढलेली आहे, त्याची इस्टिमेट एवढी महाग झालेली आहे, पगारामध्ये एवढी वाढ करावी लागते. हा सर्व जर हॉस्पिटलचा खर्च काढला तर पर्यायनं शेवटी कुठलाही डॉक्टर आपल्या खिशातून पैसे मिळणार नाही, तर शेवटी पेशंटच्या खिशातून पैसे काढायला लागतात. त्यामुळे वाढलेले दर आहे ते दर ह्या सगळ्या महागाईच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी वाढले. यामध्ये काही वेगवेगळ्या मशिनरी डॉक्टरांना आणायचं असेल की जवळजवळ 2-2 अडीच आणि 3 कोटीच्या मशिनरी त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायला लागतात. ह्या इन्व्हेस्ट करताना या दृष्टीनं त्याचा कोणाला काही व्याज या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर पर्यायानं त्याचा परिणाम पेशंटच्या ठिकाणी होतो. या बाबतीत जर शासनानं त्याला काही मशिनरीसाठी चांगल्या प्रकारची सबसिडी किंवा चांगल्या प्रकारचं अनुदान दिलं
की आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या वैद्यकीय सुविधा प्रत्येक ठिकाणी निर्माण होण्यासाठी निम्या प्रकारच्या वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये आल्या पाहिजे, निम्या प्रकारची सामुग्री त्याच्यामध्ये आली पाहिजे. जी खर्चिक सामुग्री आहे ती सामुग्री येण्यासाठी जर अनुदानात्मक त्यांना काही मशिनरी दिली, शासनाच्या माध्यमातून जर मशिनरी पुरवली तर निश्चितपणे डॉक्टरला सुद्धा पेशंटला कमी पैशामध्ये कमी दरामध्ये त्या ठिकाणी उपचार करता येतील असाही त्या ठिकाणी प्रश्न आपल्यासमोर येतो. या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. आपण ज्यांना सत्कार केले आणि बहुतेक पिढी बघतो इंजिनियर झाला की त्याच्या बाबा त्याचा मुलगा इंजिनियर होतो, डॉक्टर झाला की डॉक्टरच्या पैशामध्ये त्याचा मुलगा परत त्या डॉक्टर येतो. एक पिढी जाते, दुसरी पिढी येते, गाडी काढायची तर चौथी पिढी आली, डॉक्टर विकास बाजू ही दुसरी पिढी आहे. अनेक डॉक्टरच्या पिढ्या त्याच्यामध्ये येत आहेत. म्हणून चांगला अनुभव त्याला त्यांचा दवाखाना मिळतो आणि त्याच्यातली चांगली नवी डॉक्टरची पिढी तयार होते. हा सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आम्हाला या ठिकाणी आपण निमंत्रित केला, आपण निमंत्रितांना बोलवला, आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि अभिनंदन घेतो. जय जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष सन्माननीय अभिषेक कसाई यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचे सुद्धा आयएमएच्या वतीनं मी स्वागत करतो. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करत आहे चिपळूण संरक्षक तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शेखर निकम सर. कृपया आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आदरणीय शेखर निकम सर. आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी मनापासून शुभेच्छा देतो. ज्याने आधी काम केलं तेही खूप महत्वाचं आहे, कारण शेवटी कुठेतरी हा पाया रचलेला आणि या पायावर ही सगळी संघटना आपली चालते आणि नव्याने जबाबदारी जे घेत आहेत त्यांनाही पुढच्या कारकिर्दीसाठी मनापासून सुयश चिंतित. कारण डॉक्टर किती महत्वाचा असतो हे आपल्याला कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळ्यांना लक्षात आहे आणि या कालावधीमध्ये डॉक्टरनी स्वतःचा जीव देखील धोक्यात टाकून रुग्णांना वाचवण्याचं काम करत. त्यावेळी कायच कळत नव्हतं नक्की काय केलं पाहिजे. शासनाचे नियम आणि अटी ह्याही वेगवेगळ्या रोज येत असे आणि ह्या परिस्थितीत या डॉक्टरांनी आपल्या भारतासारख्या एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशामध्ये त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेतल्यामुळेच आपण त्या आजारातून बाजूला होतो. ही संघटना देखील खूप चांगल्या पद्धतीने सामाजिक स्तरावर देखील वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवतो. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, जागृतीच्या माध्यमातून, त्याचबरोबर आरोग्य कॅम्पच्या माध्यमातून मदत करण्याची भूमिका समाजाचं आपण घ्यायला लागतो. या भूमिकेतून सगळी संघटना IMA ही संघटना करत आहे आणि इथून पुढच्या काळात निश्चितपणे करेल. ज्याचा उल्लेख माहिती केला की खेळापासून सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये ही आपण सातत्याने पुढाकार घेऊन हे सगळं काम करत आलेलं. इथून पुढच्या काळात हे निश्चितपणे करू. बाईने आपण तात्यांचं नाव उदाहरण दिलं. बाई माझ्या बाबतीत तुम्ही सांगू नका, सह्याद्री शिक्षण संस्था चांगली चालवायला शेखरला इथेच ठेवायला असं काही सांगू नका, नाहीतर त्या पद्धतीचा प्रचार होऊ शकतो. ममतीचा भाग सोडून द्या, पण तात्यांनी जी जनसेवा केली विशेषतः विंचवाच्या मला वाटतं लसीपासून ते विंचवा दंशावरच्या उपाय ती खूप मोठी होती आणि अशाच पद्धतीचं आपण पुढच्या ह्याच्यातही आपल्या माध्यमातून काम होईल. आज इथं अनेकांचे सत्कार झाले. सर्व मुलांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यामध्ये आमचा काजळीचा मुलगा हेरान आमचा फार्मसीचाच विद्यार्थी पेटंट निर्माण करण्याचं काम मला वाटतं आपल्या ह्या परिसरामध्ये फारसं होत नव्हतं. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तो पुढाकार घेतला. अशीच सगळी मुलं चांगल्या पद्धतीने पुढे जावी. मी आजच्या दिवशी मलाही बोलवलं डॉक्टर जोडले साहेबांनी. मला वाटलं कार्यक्रम संपला असेल कारण वेळ झाला. त्यांनी मला 4 वाजता बोलवलं होतं. 4ला सुरू झालं आणि मान सन्मान देखील केला. त्याबद्दल मनापासून या संघटनेला धन्यवाद देतो आणि आपल्याला नवीन कार्यकारिणीला देखील खूप खूप शुभेच्छा देऊ. असंच चांगलं काम पहिल्याने केलेलं आहे त्याच्यापेक्षा वाढत कसं काम आहे या दृष्टीने आपल्या हातून काम होईल हीच प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेडिकल इंडिया असोसिएशनच्या
ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. कारण गणपतीच्या उत्सवामध्ये अनेक कार्यक्रम होते. 1.5 दिवसाची गणपती होते आणि त्या कार्यक्रमात हजेरी लावत असताना नियोजित वेळेत पोहोचू शकलो नाही. त्याबद्दल प्रथमतः सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम सातत्याने आपण सर्व मंडळी घेतात. डॉक्टर सर असतील किंवा अप्पाजी असतील की नुसतं मेडिकल क्षेत्रासाठी निगडीत नसणारी माणसं असून अनेक क्षेत्रात या मंडळींचा वावर आहे. चिपळूणच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रत्येक कार्यक्रमात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो आणि ही मंडळी आपल्या क्षेत्रात ज्या पद्धतीने काम करत आहे त्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं समाज उपयोगी उपक्रमांमध्ये आणि समाजाच्या हितासाठी अनेक कार्यक्रमात आपले योगदान देत असतात. आज या ठिकाणी उपस्थित असलेली सगळी मंडळी पाहिल्यानंतर लक्षात येतं की या मंडळींचा लोकसंपर्क किती चांगला आहे आणि यांच्या समाजातल्या प्रत्येक थराशी लोकांशी किती जवळचं आणि निकटचं नातं आहे हे आजच्या कार्यक्रमातून दिसून येतं. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे सहकारी आणि मार्गदर्शक डॉक्टर अब्बास जबरे तसे अरविंद पोद्दार यांची जी आज निवड झाली आहे त्याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या तर्फे आणि चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या कार्याच्या माध्यमातून निश्चितपणे इंडियन मेडिकल असोसिएशनचं काम अधिक चांगल्या पद्धतीने दर्जेदार व्हावं आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट पार पाडण्यामध्ये या सगळ्या मंडळींचं मोठे योगदान या पक्षात आहे. आम्ही सगळी मंडळी त्यांच्या पाठीशी सातत्याने आहोत आणि जे जे सहकार्य आपल्या सर्वांना लागेल ते देण्याचं या ठिकाणी विश्वास देतो. पुन्हा एकदा आपण मला या ठिकाणी बोलवलं, सन्मानित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. या अगोदर अनेक मान्यवरांची आणि ज्येष्ठ मंडळींची या ठिकाणी मनोगत झालेली आहे. प्रोटोकॉल प्रमाणे खरं तर हे भाषण करणं चुकीचं आहे तर उशीर आल्यानंतर, पण तरी सुद्धा मनापासून या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. कारण ही सगळी जी मंडळी आहे ही आम्हालाही ज्या ज्या वेळेला त्याच्या गरज लागते त्या त्यावेळी आपला वेळ काळ आपली कामं सगळी बाजूला ठेवून आमच्यासाठी कार्यरत असतात. त्यामुळे या मंडळीचं आमचं एक वेगळं मंडळी नातं आहे आणि या नात्याच्या माध्यमातून आज या मंडळीचा जो सन्मान होतोय आणि त्या डॉक्टर जबरे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष झाले. माझ्या माध्यमाने 5 वर्ष बालसेवा सरपंच आता डॉक्टरला सरपंच हे समीकरण त्यांनी कसं काय जमवलं काय गरीब लक्षात येत नाही. कारण दोन्ही कामाची जबाबदारीची असतात. डॉक्टरांचं काम हे फार मोठं जबाबदारीचं असतं आणि सरपंचाचं काम हे एक्सपर्ट असतं गावामध्ये. तरी सुद्धा त्यांनी त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने सरपंच म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. अनेक तालुक्यातले लोक व्यक्ती आम्हाला सांगतात त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी डॉक्टर म्हणून सरपंच म्हणून चांगलं काम केलं. डॉक्टर पोद्दारांचा यांचा 20 वर्षाचा परिचय आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये सती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि आता अतिशय चांगल्या पद्धतीचा या प्रकारे कार्यक्रम एवढ्या लोकांचे सत्कार झाले, एवढ्या लोकांचे सत्कार झाले की माझ्या आयुष्यामध्ये मी एवढे सत्कार बघितले. त्यामुळे सगळे आमची जी शंका होती की नुसते डॉक्टरच आहे पण ते डॉक्टर नसून सगळ्या क्षेत्रामध्ये आहे त्याबद्दल त्यांचे सत्कार झाले त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. मला 2 महिन्यापूर्वी एक मेरठचे आमचे मित्राचे चिपळूणमध्ये आले होते. त्यांना मी विचारलं तुम्ही चिपळूणमध्ये काय आहे कसं काय आहे. त्यांना चिपळूणमध्ये मी एका हॉस्पिटलला ऍडमिट आहे. तो मिरठ म्हणून आला तुम्ही म्हणजे हो मिरठपेक्षा चिपळूणचे डॉक्टर चांगले आहेत. तर खरं तर तुमच्या सगळ्यांचं कौतुक तर असं पाहिजे आणि अतिशय चांगली गोष्ट. मी सुरुवातीला सांगितलं की डॉक्टरांना परिचय आहे परिचय असणं सुद्धा धोका आहे. मला एक वेळ माझ्यावर असा प्रसंग आला की मला मूळ वाराचा त्रास झाला. तर मी विचार केला कुठल्या डॉक्टरच्या बोलावं सगळे परिचित आहेत. एका डॉक्टरच्याकडे गेलो त्यांना झोपत तुला पण जास्त उपचारिक त्यांना मागे कॅन करतात. कधी कधी
आमच्याकडे होते, पण ती सुद्धा मार्गदर्शक चिपळूणमध्ये येत नाही. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टरसाहेब चिपळूणच्या डॉक्टरांची टीम एवढी चांगली आहे. आता त्यांचे सरकार केले ते बघितले जातात आणि चांगल्या पद्धतीने शिबिर या ठिकाणी होतात. आणि नुसतं डॉक्टरीकडनं पैसा मिळवणं हा हेतू नाही. आता सुद्धा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संघटनेच्या माध्यमातून आमची जरी उंची कमी असली तरी सुद्धा आम्हाला लोक परिचित आहेत. आपण गावोगावी जाऊन चांगल्या पद्धतीची शिबिर घेऊ. आईंना माहिती आहे, पिढीत आपली इथं माहिती आहे, आम्ही राजकीय क्षेत्र बाजूला ठेवून सुद्धा आम्ही या ठिकाणी बरेचसं काम करतो. आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये जाऊन आपल्याला कशा पद्धतीने शिबिर घेता येईल त्या पद्धतीने आपण काम करून मी तुम्हाला पुनश्च एकदा सर्व लोकांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आमचा आवाज सातत्याने वंदनीय आहे. त्यांच्या जशा आठवणी सांगितल्या त्याच्या मला खात्री आहे की चिपळूणमधील प्रत्येक डॉक्टरच्या आयुष्यातील देखील काही वैयक्तिक गोष्टी आईनं कल्पना आहे बाईंना त्यांची आणि बाईंचं वेळोवेळी सातत्याने प्रत्येकाची जडणघडणी प्रत्येकाची कारकिर्दीत काही ना काही हातभार लागलेलं. तर आपण चिपळूणवर त्या बाबतीत फार सुदैवी आहोत की आपल्या इथे जे पॉलिटिकल विशेषतः इतर ठिकाणचं आम्ही नेहमी ऐकत राहतो. दिनेश ठाकरे सर फार पल्ल्याकडे अमरावतीतून येतात आणि प्रत्येक ठिकाणी तिथे काही घटना घडते आणि विशेषतः अनुचित काही प्रकार घडतो तिथे बऱ्याच आम्हाला पॉलिटिकल हात दिसतो. आणि आम्ही फार त्या बाबतीत भाग्यवान आहोत की अतिशय सुसंस्कृत राजकारणी आम्हाला मिळाले आणि त्यांनी सतत डॉक्टरांच्या पाठीवर शाबासकीचा हात ठेवला. आज कारकिर्दीचे IMA प्रेसिडेंट म्हणून सांगता होते. साहेब मी रिटायर्ड पण आय एम नॉट टायर्ड, त्यामुळे मी सुरू राहील. वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये काम सुरू राहील आणि मला खात्री आहे ह्या ज्या प्रवृत्ती आहेत दिनेश ठाकरे सर त्यांचं स्वतःचं एक मोठं मेडिकल लिगल पॉलिटिकल सोशल नॉट पॉलिटिकल खूप मोठं वलय आहे. त्यांच्या सौभाग्यवती जे आहेत अत्यंत प्रतिष्ठित गायनेकॉलॉजिस्ट आहेत. अमरावतीमध्ये मोठं नाव आहे आणि गेली काही दशकं दिनेश ठाकरे सर IMA महाराष्ट्र स्टेटसाठी अतिशय भरीव योगदान देत आहे. ते सोशल सिक्युरिटी स्कीम असो, मेडिकल लिगल सेल असो आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे प्रचंड काम केलं. तर त्यांच्यासारखा एक दिगंत कीर्तिवाला माणूस IMAच्या या कार्यक्रमासाठी छोटी कार्यक्रमासाठी अमरावती इथे आला यासारखं आयसिंग ऑन केक माझ्या कारकिर्दीवर नाही आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आजची ती कारकीर्द आपण जसं त्या श्रावणातल्या कथा सफळ संपूर्ण होतं म्हणतो सफळ संपूर्ण झाली असं मी समजतो. प्रशांत यादव सर त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम सुरू आहे. कन्या आता मेडिसिनला गेलेली आहेत आणि काही चिपळूणचं पाठ होईल अशा आशा बाळगतो. त्याबरोबरच वैद्यकीय क्षेत्रात पण योगदान आणि वैद्यकीय क्षेत्रात चांगलं काम त्यांच्या साथीने आपल्याला करता येईल अशी एक आशा आहे. आणि त्यांचं सगळ्या क्षेत्रात वावर असतो. म्हणजे मी लायब्ररीमध्ये काम करतो, वाचनालयाच्या कामामध्ये सुद्धा त्यांचा बराच सहभाग असतो आणि कुठलीही चांगलं काम हातातले प्रशासन शेजारी असतात. आणि शौकत सर आहेत किंवा आमचे मिलिंद कांबळे साहेब आहेत, यांचं वेगवेगळ्या विषयात म्हणजे रतनदादा खाली बसले. त्यांचं योगदान वेगवेगळ्या क्षेत्रात चालू राहतं. ओंकर्स मॅडम असतील, दीपिका मॅडम असतील, तस्लीम खडस मॅडम असतील आणि खाली आम्हाला आमचे मित्र सर नजीम अकबरांपासून असे पठाण साहेबांपर्यंत आणि आपला सर्व हा सगळा परिवार आहे. आमचे सर आहेत जवान सर, जमालुद्दीन सर, या सगळ्यांचं वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला डॉक्टरी क्षेत्रात त्यांचं पॉझिटिव्ह योगदान आमच्या सगळ्यांच्या मध्ये दिसतं. आणि त्यामुळेच IMAची आपल्या चिपळूणच्या डॉक्टरांची एक पॉझिटिव्ह इमेज आहे. आम्ही कौतुक करे बऱ्याच बाहेरच्या डॉक्टरला ज्यापर्यंत ते आपल्या इथे जॉईन करायला येतात IMA तर सांगतो की इतर ठिकाणी डॉक्टरांवर जे हिंसा करणे होतात, डॉक्टरांना जो ट्रोल केलं जातं त्याचा फार कमी प्रकार कामामध्ये कोकणात आहे. हे मुळातच कोकणातली माणसं निर्मळ मनाची आहेत, सरळ आहेत, सहसा पटकन एकमेकांना विश्वास टाकतात.
आणि आमच्यासारखी जी मुलं जी इथेच वाढलेली आहेत लहानपणापासून त्यांचे ते खरंच लपवण्यासारखं काही नसतं आयुष्यामध्ये. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपली त्यांच्या समोर असते, आपली कारकीर्द त्यांच्या समोर असते आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याकडे एक प्रकार होत नाही. बाईने एका ज्वलंत प्रश्नाला हात घातला आणि ते म्हणाले की डॉक्टरांची हिंसक रोखले पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर तरतुदी केल्या पाहिजे आणि सरकारी सपोर्ट किंवा राजकीय सपोर्ट सुद्धा सामाजिक सपोर्ट वरून यासाठी मिळालं पाहिजे. ही अत्यंत खरी गोष्ट आहे. तर डॉक्टर बिलकुलपणे ते काम करू शकतील आणि जुन्या काळात ते डॉक्टरांविषयी श्रद्धा होती. आता दोन्ही बाजूने गोष्टी चुकत असतात. एका बाजूने कधी काही वाजत नाही. पण हा विषयाचं फार मी डायव्हर्ट न करता थोडक्यात म्हणतो की जेव्हा अपरांत सुरू केलं तर डॉक्टर विकास नातूंचे पिताश्री जे आहेत तात्यासाहेब नातू, आमचे डॉक्टर सरगुरू सर, सिनियर सरगुरू सर आणि डॉक्टर बापू ठाणेकर या तिघांचे फोटो मी मुद्दामून अपरांत कॉन्फरन्स हॉलमध्ये, विकास नातू सुद्धा माझ्याबरोबर होते, पण त्या कॉन्फरन्स हॉलला लावले की या तिघांच्या आदर्शावर आपल्याला पुढे जायचं आहे असं त्यामागची भूमिका होती आणि त्या उद्देशाने ती वाटचाल सुरू होती. आर्याचं आता ही कारकीर्द आज आपली संपत आहे. डॉक्टर अब्बासजी अत्यंत फ्रेश टीम जे मागे सगळे ब्लेझरमध्ये हँडसमचे बसलेलं आहे त्याला अब्बासची टीम आहे आणि प्रत्येकाकडे ऊर्जेचा स्रोत आहे प्रचंड. तर त्याला आपल्याला आता नवीन कर्तृत्वाला वाव द्यायची जागा करून द्यायची आता वेळ आहे. पण जाताना मला काही लोकांचा निर्देश करायला लागेल. मागच्या कमिटीमध्ये अतिशय काही प्रशंसनीय गोष्टी घडल्या. बाई म्हणाल्या तसं खरंच आहे. कोविड काय असेल किंवा पूर्वाची परिस्थिती असेल त्यामुळे डॉक्टरी संघटनेचं काम किंवा सर्वांची गरज होती, व्यवसाय टिकण्याची गरज होती. त्याच्यात कार्यक्रम जवळजवळ बंद पडले आणि त्यावेळेला हे IMA पुनर्जीवित करायचं ते मुख्य चॅलेंज होतं. त्या काळात आपली ही टीम सुरू झाली आणि त्याच्यामध्ये माझे दोन जे बोलणार व्हाईस प्रेसिडेंट आहेत ते सतीश देसाईंसारखा जो दिग्गज माणूस होता आणि अब्बाससारखा ऊर्जावान व्हाईस प्रेसिडेंट होता. त्या दोघांनी फार मोठा हातभार लावला. त्यांच्याबरोबर आमचा खिलाडूचा डॉक्टर विकास जोगेकर मला सेक्रेटरी म्हणून लावला आणि त्याच्याबरोबर जुने IMAचे जे प्रेसिडेंट आहेत ते पुन्हा उभे राहिले. डॉक्टर श्यामकांत गजमल असतील, डॉक्टर रेडकर असतील, डॉक्टर विवेक पाटील असतील, डॉक्टर यशवंत देशमुख आहे. या सगळ्यांनी डॉक्टर पोद्दार जे आता पुन्हा एक बुजुर्ग तिथले खेळाडू म्हणून सेक्रेटरी म्हणून पुन्हा उभे राहिलेले आहेत आपल्याला इथे एक स्थैर्य देण्यासाठी या कमिटीला. या सर्वांचं फार मोठं हातभार तिथे लागलेला आहे. आणि डॉक्टर शिरीष मदार, डॉक्टर सुनील निकम, डॉक्टर अमोल निकम, डॉक्टर सानप, अजय सानप, डॉक्टर गोपीचंद वाघमारे या सगळ्यांचं प्रचंड कॉन्ट्रीब्युशन या काळात लाभलं. डॉक्टर राजन सातरकरांनी वाङ्मय धुरत काळात सांभाळली आणि अतिशय उत्तम मॅगझिन त्या काळात काढलं. आणि विशेष उल्लेख करायला लागेल आमच्या महिला विंगचा डॉक्टर ज्योती यादव, त्यांच्या काळात अहोगावच्या त्या प्रेसिडेंट होत्या आणि त्या काळात अहोगावचे आणि अनेक सामाजिक उपक्रम त्या काळात झाले. त्याच वेळेला डॉक्टर कांचन मदानावरांनी अनेक स्टेट लेवलचे उपक्रम इथे घेतले. ते कलादर्पण असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असो आणि त्यांना समर्थ साथ डॉक्टर मनीषा वाघमारे, डॉक्टर जोशी या लोकांनी दिली होती. आणि त्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारे खेळाचे आपण बक्षिसं बघितली, सांस्कृतिक बघितली, पण IMA स्टेटला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची रेकग्निशन एवढ्या छोट्या ब्रांचला मिळाली आणि IMA स्टेट ॲप्रिसिएशन अवॉर्ड सुद्धा मिळाले. 350-400 लोकांचे प्रोग्राम मिलिंद कापडे सर त्यावेळेला लेटरवर असल्यामुळे त्यांनी एक मोठ्या स्थितीमध्ये किती लोक यायचं आणि असं उत्तम कार्यक्रम त्यात आपण घेऊ शकतो. आणि त्या सगळ्याचं जे क्रेडिट आहे alone you can do very little and together you can do so much असा प्रकार असतो. त्यामुळे एकत्रित एकीचं बळ आहे ते आणि एकीच्या जीवाने सगळं होऊ शकतं.
आत्ता म्हणजे मला ही तुला जसं ते गुरुत्वत आहे पुन्हा यौवनात आली आपण म्हणू आणि आता यौवनात आली काय अब्बास जबरे सरांना सुपूर्द करताना मला अत्यंत आनंद होत आहे आणि मला खात्री आहे की फार समर्थ हातामध्ये जाईल आणि मी टीम अतिशय उत्तम त्यासाठी काम करेन. डॉक्टर ठाकरे सर तुम्ही इथे आल्यामुळे आम्ही फार उपयोग झालं. अमरावतीसारखी ऐतिहासिक पौराणिक शहरातून तुम्ही आला आणि चिपळूण हे त्याचप्रमाणे ऐतिहासिक पौराणिक शहर आहे तर तुमची ही ऊर्जा आम्हाला मिळून आणि तुमचं असंच सहकार्य आम्हाला सतत लाभो. ठाकरे मॅडम तुम्ही या कार्यक्रमाला आल्याबद्दल आम्हाला मनापासून आनंद वाटतो आणि आपण सगळे डिग्निटरीज आपण सगळे मान्यवर भाई प्रशांत सर आपण सर्व चौधरी सर आणि सर आणि खाली बसलेले तेवढेच मोठे कार्य या सगळ्यांनी हा कार्यक्रम केल्याबद्दल सुशोभित केला आणि IMA प्रेसिडेंट म्हणून कारकिर्दीची उत्तम प्रकारे माझ्या सांगता केली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.